तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टार्टअप ब्लॉग सिरीजच्या डे 15 मध्ये. आज आपण कव्हर अप करणार आहोत, की आपल्या कपड्यांची क्वालिटी कशी असणार आहे. आता कपड्यांची क्वालिटी मॅटर करते ती वरती. जीएसएम म्हणजे काय? तर ग्राम स्क्वेअर मीटर. म्हणजे एका स्क्वेअर मीटरमध्ये तुमचा किती ग्राम कपडा येतो. आता त्याच्यामध्ये क्वालिटी व्हॅरी होते 120 जीएसएम टू 320 जीएसएम पर्यंत. आपल्याला हा भ्रम असतो, की जेवढं जास्त जीएसएम तेवढी आपली कपड्याची क्वालिटी चांगली. तर तसं नसतं. कपड्याची क्वालिटी मॅटर करते तुमच्या सीझनवरती. आता समजा समर सीझन आहे. समर सीझनला जर तुम्ही 320 जीएसएमचा जर टी-शर्ट घालताय, तर तुम्हाला गरमीने तुमची हालत पूर्ण खराब होऊन जाते. त्याच्यामध्ये जर तुम्ही गरमीमध्ये जर तुम्हाला कपड्याची क्वालिटी ठेवायची असेल, तर तुम्ही ठेवणार ती 180 जीएसएम टू 220 जीएसएम किंवा 240 जीएसएम. जेवढा पातळ कपडा असेल, तेवढा गरमीमध्ये तुम्हाला गरम कमी होणार. त्याच्याने स्वेटिंग जास्त होत नाही. जेवढा जास्त जाड कपडा, तेवढी जास्त स्वेटिंग होणार. आणि उन्हाळ्यामध्ये कोणालाही आवडत नाही, की त्याने एवढे जाड कपडे घालून उन्हामध्ये फिरावं. सांगायचा मुद्दा हाच, की दर सीझननुसार म्हणजेच विंटर सीझन आणि समर सीझन या 2 सीझन्सनुसार तुमची कपड्याची क्वालिटी व्हॅरी होत असते. त्यानंतर येतात फॅब्रिक टाइप्स. आता फॅब्रिक टाइप्समध्ये बरेचसे असे फॅब्रिक असतात म्हणजे पॉलिस्टर, कॉटन, पॉलिकॉटन. हे फॅब्रिक व्हॅरी होतं तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार. म्हणजे जर तुम्हाला स्पोर्ट जर्सी हवे असेल, तर त्याच्यामध्ये तुमचं कुठलं फॅब्रिक यूज होणार. जर तुम्हाला रेग्युलर वेअर हवे असेल, तर तुम्हाला रेग्युलर वेअरमध्ये तुम्हाला कुठली क्वालिटी हवी किंवा कुठलं फॅब्रिक यूज केलं जातं. या सर्व गोष्टी येतात. येणाऱ्या व्लॉग सीरीजमध्ये आपण ह्या सर्व गोष्टी एकदम डिटेलमध्ये कव्हर अप करू. त्यानंतर तुम्हाला समजेल, की तुम्ही अशाच माहितीसोबत मी भेटेल तुम्हाला उद्याच्या भागात. तोपर्यंत सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र.